हे सुकवलेले ना आता? सुकवायला लागलेले आहेत आता. अच्छा, सुकवायला लागले. हे तर ऑलरेडी सुकलेलं आहे. हे आता नवीन आता खाली कलर केला तो इथं सुकवला जातो. हो, खाली ऑरेंज वाटत आहे, ऑकर येलो आहे मग म्हणतात. तर ओव्हरऑल ह्या प्रोसेसपर्यंत जवळजवळ 2 दिवस लागतात. हो, 2 दिवस लागतात. किती चादरी बनवू शकतात या एवढ्या याच्यात? आता एक लढी 100 ग्रॅमची असते. तर हे आपली 1300 ग्रॅमची चादर असेल तर 13 लढ्या लागणार. ह्या आहेत किती साधारण? हे 400 किलो माल आहे. 400 किलो माल आहे. 200 इकडे 200 किलो. सगळे रंगीबिरंगी आपल्याला दिसलेले आहेत. आता काय म्हणतात त्याला परत? त्याला वाइंडिंग म्हटलं जातं. वाइंडिंग. हा, वाइंडिंग. बरं, आता काय होतं इकडे? हे वाइंडिंग मध्ये एक भिंगरी भरली जाते. ही ह्याच्यातून बनली जाते. ती जी लढी आहे ना, वरनं सुकून आलेली लढी याच्यात त्यांना लावली जाते, भरली जाते वाइंडिंग मशीन मध्ये. बरं. त्या मशीनवर भरून मग नंतर ते बीमिंग करता तिकडे घेतलं जातं. खरंच ही जादू वाटते आम्हाला. इथं सगळीकडनं एक एक धागा जरी येतोय ना बाहेर. हो. काय म्हणतात या प्रोसेसला सर? वॉर्पिंग. वॉर्पिंग. ओके, मग हे कसं काय असतं? किती वेळ काय घेतं? हे आता 7 ते 8 तास लागतात पूर्ण भीम भरून खाली. ही पूर्ण भीम भरून. हां. गुंतत नाही का एकमेकांना? नाही गुंतत ना. ते हे असतं ना, प्रत्येकाला घर आहे, ते घरातनं घेण्याचं, त्यामुळे गुंतत नाही. इथे लावून हे भीमिंग केलं जातं. हे भीम तयार करून मग रूमवर जातो, मग प्रोडक्शन चालू होतं. त्याच्यानंतर 4 प्रोसेस अजून 4 प्रोसेस. हां. वाव. किती वेळ लागत असेल एक चादर बनवायला? एक चादर बनवायला माय गॉड. 3 दिवस तर कमीत कमी 3 दिवस टाईम पडतो. आणि इकडे बघतो मी गाठ बांधलेली आहे काही जागेवरती. लाईनीत तिथे संपलं आहे, तिथं कापून घेतलं आहे, परत पुढचे भरायला लागतात ना. अच्छा. माइलस्टोन सारखं. आमचा फक्त विठ्ठल म्हणल्यावर सिद्धेश्वरांनी तुमच्या जवळ तर ऐके विठ्ठल. इथं कुठं आहे म्हणल्यावर त्या जागेवर साक्षात विठ्ठलाचं दर्शन दिलेलं आहे. आता आमच्या घराण्यात 200 वर्ष झालेली आहेत. माझी 4थी पिढी आहे. हो, माझे वडील, आजोबा, पणजोबा. आता माझ्या हातून 56 वर्ष पूर्ण झालेत. निष्काम सेवा अजून तरी चालू आहे. आणि विशेष म्हणजे कार्तिक एकादशीला मला नातू झालेला आहे. अरे, याचा प्रसाद मोठा मिळाला आहे. मला सर्वस्व मिळाल्याचं मला आनंद आहे. बाकी काही नाही. आजपर्यंत सेवा केल्याचं फळ मला मिळालं. खूप छान. आपण दर्शन घेऊयात का जाऊन? हो, चला आपण दर्शन घेऊयात. ओके. मित्रांनो, आपल्याबरोबर आता आहेत सिद्धेश्वर देवळाचे गुरुराज हब्बू. वेलकम टू युवागिरी सर. नमस्कार. स्वागत. आम्हाला पालखीबद्दल थोडी माहिती द्या ना. ही पालखी प्रथा साधारण 45 वर्षापूर्वी सुरू झालेली आहे. तेव्हाचे शहरातल्या लोकांनी, गावातल्या आणि ग्रामस्थांनी आणि पुजारी लोकांनी तेव्हा म्हणजे इतर ज्या मंदिरात जी पद्धत आहे पालखी काढायची, ज्या त्या देवस्थानात ज्या देवाचं वार असतं त्या वारी
पालखी काढायची पद्धत हे जवळपास भारतातल्या सगळ्याच मंदिरात आहे. त्याच प्रकारे आपल्याही मंदिरात सोमवार हे महादेवाचं वार असल्यामुळं दर सोमवारी पालखी काढायची पद्धत साधारण 45 वर्षापूर्वी सुरू करण्यात आलेली होती. वर्षातले जितके सोमवार येतील प्रत्येक सोमवारी श्रावणातले जे शिवाचं महिना असतं आहे, श्रावण 1 महिना पूर्ण 1 महिना, त्याच्यानंतर जे 3.5 मुहूर्त असतात त्या 3.5 मुहूर्ताला म्हणजे दसरा, गुढीपाडवा, दिवाळी पाडवा आणि अक्षय तृतीया या 3.5 मुहूर्तालाही पालखी काढायची पद्धत सुरू झालेली होती. त्याप्रकारे आणि जे संक्रांत असतं आहे त्यावेळेस फक्त मंदिरात पालखी न फिरवता पूर्ण शहरात जे सिद्धरामेश्वरांनी 68 लिंगांची स्थापना केलेली आहे त्या सगळ्या लिंगांना हे पालखी घेऊन त्याचं प्रदक्षिणा केलं जात आहे. आणि साधारण हे दर सोमवारी इथं समाधी आहे सिद्धरामेश्वरांची, त्या समाधीला रुद्राभिषेक करून पूजा करण्यात येतात. ते पूजा संपल्या या मंदिरात समाधीला 5 प्रदक्षिणा आणि या गर्भमंदिराला 5 प्रदक्षिणा या प्रकारे पालखी प्रदक्षिणा संपवून एक आरती असते, ती आरती म्हणून पालखीची सांगता करण्यात येते. त्याच्यानंतर प्रसाद वाटप कार्यक्रम असतो आहे. प्रसाद वाटप झाल्यानंतर पालखी हे पूर्ण म्हणजे संपवण्यात येतं. आणि इथं सिद्धरामेश्वरांच्या लहान भावाची समाधी आहे तळ्याच्या पलीकडे. तर दर पाडव्याला सकाळी तिथं पालखी घेऊन इथून घेऊन जातो. घेऊन जाऊन तिथंही रुद्राभिषेक असतं आहे. तिथलं रुद्राभिषेक संपवून पुन्हा पालखी इथं मंदिरात आणून इथं प्रसाद वाटप असतं. आणि प्रत्येक वेळेस जेव्हा ही पालखी प्रदक्षिणा असतं आहे त्यावेळेस पालखी इथं जेव्हा गर्भ मंदिरासमोर उभारत आहे तर ते खालनं जायची अशी पद्धत आहे की म्हणजे पालखीच्याही खालनं असं जातात. संक्रांतमध्ये नंदीकोल 68 लिंग जे चालू असतं त्यावेळेस नंदीकोलच्याही खालनं ते जन्मलेल्या मुलांना म्हणजे जस्ट जे लहान बाळ असतात त्यांच्यावरून हे नंदीकोल ओलांडायची एक पद्धत आहे ज्या कारणाने देवाचा आशीर्वाद भेटल्यासारखं या खालून जायची पद्धत आहे. थँक्यू सो मच. खूप खूप धन्यवाद. तुम्ही इतका वेळ काढला तुमच्या बिझी शेड्यूलमधनं. खूप चांगलं वाटलं आणि आय एम व्हेरी शुअर आमच्या युवकांना आज चांगली माहिती मिळाली आहे. शांत वाटलं आम्हाला इथे, खरंच खूप शांत वाटलं. थँक्यू सो मच. धन्यवाद. चला मग आपण त्या पालखीच्या समारोहात सामील होऊयात. या आमच्याबरोबर. चल. पालखी पुढे गेलेली आहे. खूप प्रसन्न वाटतंय. खूप छान. हे पहिल्यांदा असं काही बघितलंय आणि आय थिंक जर तुम्ही इथे आलात सोलापूरमध्ये आलात तर नक्की सिद्धेश्वर मंदिरात या. एव्हरी मंडे ही पालखी निघते. सो यू शुड डेफिनेटली कम. आणि काय करणार तुम्ही, पाहत रहा एंगेज न्यूज प्रस्तुत. मी ना माझं भविष्य वाचत होते. तुम्हालाही जाणून घ्यायचं तुमचं भविष्य काय. अरे आम्हाला कळवा ना, आम्ही सांगू तुम्हाला तुमचं भविष्य. रक्षा घोरटे इंटरनॅशनल योगा चॅम्पियन ती